तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। मंगलं भगवान् शंभो मंगलं शिवध्वजः मंगलं पार्वतीनाथो मंगलाय तन्नो हरि। तुझी मारी नैया तुझी खेवैया आजो सेवा भाया आजो सेवा भाया। गोरू रो गोरू बापू राम राया आजो सेवा भाया आजो सेवा भाया। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता तयांजिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा। तर नाही नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त एक दिवसीय सत्संग सेवा स्वरूप तमहमसे एके जागेत जमलेली सा आणि आज या लोक यात्रा पूर्ण करत परलोकी जात असताना आपण माहिती जो आत्मा जमेलो समय बापो चिरकाली शांती मिळायची करत महान सेवेने एके जागेत जमलेली सा। तो एकच प्रार्थना विनंती करतो सर्वप्रथम की माही जे बेटीचा जो को बाहेर मंडपे मान बेठो आणि पुढची पर जे बेटेचा जो को पगेरबाई चप्पल फूट गेलो तो काय तारी बेटो फक्त वत्रीच विनंती सर। तो आज सत्संग सेवा सर निवडो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज सर वेदमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत नभे नभे जगद्गुरु तुकोबाराजे पंचम वेद निर्माण केलो सर व तुकाराम महाराज रे पंचम वेद म्हणजे गाता मेरा अभंग सर आणि अभंग पर आपण आज चिंतन करेल समय बापो। तो आपल्या माहिती जो आत्मा जमेलो से चिरकाल शांती मुळीचे आहे कैलासवासी वंशिक छगन राठोड यमुनाज उत्तर कार्या 13वी निमित्ती तमाम सेवेन जमलेले समय बापो। तो बापूजी रे पश्चात सुंदर असो परिवार आणि सेवेत तमाम व पुण्यमय भर परिचय करण हे सत्संग सेवा लाभलेले सा। तो सर्व सेवेने एकदा मन आणि वाणी पवित्र करे सर्व व भगवान परमात्मा नाम चिंतन करा। दोय हाती ती टाळी आणि मुखेती नामस्मरण माईचे बेटे भारी डिग्राम एवढी भारी मंडपे जाणी माई पेक्षा राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे। टाळी आणि मुखेची नामस्मरण
जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही नामित करत नाही बाबा आपुल्या हिता जवळचे जागता जो आपल्या हितेन जागत वर माता पिता धन्य छ केर माता पिता धन्य छ जो प्रेमय कन्या किंवा पुत्र सातू कृती जन्मी नाव छ वर माता पिता धन्य छ केर माता पिता धन्य छ तुका बराया तुझे गीता आणि भागवते श्रवण करत वर माता पिता धन्य छ केर माता पिता धन्य छ तुका बराया तो अखंडित तुकाराम अखंडित पांडुरंग परमात्मा रो भजन करत वर माता पिता धन्य छ करताय तुका बराया कसा की म्हणून वनूर सेवा घडेद तुका म्हणे मत घरो त्यांची सेवा मन सेवा घडेद पण केर सेवा घडेद भगवान परमात्मा तो ते यारी बापेर सेवा करायचा वनूर सेवा मन घडेद करताय तुकाराम महाराज अभंग में सदरा सरळ आणि सदाकच माई बापो आपुल्या हिता जोशी जागता धन्य माता पिता तयांची पुढी कन्यापुत्र होते सात्विक तयांचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मत घडो त्यांची सेवा सेवा घडेद परमात्मा पण केर सेवा घडेद जो याडी बापेर सेवा करायचं जो समाजावर सेवा करायचं जो देशावर सेवा करायचं वनूर सेवा मन घडेद माई बापो करताय तुकाराम महाराज विनंती करायचं तो या बगेर माध्यमेती तुकाराम महाराज तुम्ही आम्ही एकच कसं की भगवान परमात्मा नामेश्वरन आणि याडी बापेर सेवा माई बापो आपल्या हिता आपले हितेन जागाचं पण हितेन कोण जागाचं तर हा प्रत्येक जागे सामाय बापो आणि साधू संत तुम्ही आम्ही जागे करत ये जागेर माही 3 वर्ग पडत एक जन्मे नावचं दुसरं बनावं लागत आणि तिसरं वडून म्हणे ती अवसाने जाणू लागत माही बापो जन्मे नावाचा तमाम साधारण मनख्या जन्मे नावाचा आणि मरण चले जावाचा माही बापो साधू संत भगवान परमात्मा बनावू लागत आणि साधू संत अवतारे नावचं कसे सारू की तमाम जो जरमोर जन्मे नामेलेचा तमे नामे जगाय सारू आपले हितेन जागे करे सारू साधू संत अवतारे नावच माही बापो तो साधू संत वडून इच्छाते जन्मे नावचं काय की तमाम सुते था आणि तमे नामे जागे करे सारू संत अवतारलच माही बापो प्रत्येक कुळेर माही प्रत्येक समाजेर माही प्रत्येक प्रांतेर माही एक एक संत जन्मे नाव दादा अवतारे नावचं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी वैकुंठ नवाशीच पण आवडते कसे सारू तो तमिळ आम्ही जगाय सारू उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा कोणी काही स्मरण करू माई बापो पंढरीनाथे रो उठो जागे हो नवे नवे पुन्हा स्वामी विवेकानंद एके जागे कसा उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका ध्येय प्राप्त करायचं माई बापो तो तमार हमार ध्येय कायचं तमाम जन्मे नायचा पण कसे सर्व आहेचा आता काही करायचा आणि आपण काही करायचं हे विचार साधू संत तमिळ आम्ही माई बापो कोणी काही उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका पण ध्येय कायचा आपण आहेचा माई बापो मरण गांडूनचा आणि आपण हो देशेर वाशीचा आपण हो देशम जायचं पुन्हा कोणी काही आपण भगवान परमात्मा राहावंचा
तो आपण पुन्हा भगवान परमात्मा प्राप्ती करेल मनुष्य देहाची आणि दाने सचिदानंद रूप पदवी घेणे आवडा अधिकार मणक्यान दिलोच दादा 83,999,000 एवढी फक्त मनख्या एवढी श्रेष्ठच दादा का श्रेष्ठच तो तमिन हमीन अधिकार प्राप्त करेल तो आज करतानी पण मनख्या वेगळेच दिशांचा महा भरकटरेचा दादा करतानी साधू संत तमिन हमीन पुन्हा पुन्हा जागे करायचं कोणी काही की पुन्हा पुन्हा संत तमिन हमीन जगायला प्रयत्न करत दादा जागा जागे व्हा पण कसे सारू तो आपले हितेच जागो माई बापो कोणी काही पण हितेच जागेच जागो छेचा असो मनक्या छेनी माई बापो पण तम्हा कधीतरी वेगळे दिशांचा करताय संत तमिन हमें पुन्हा 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 वो वाटे प्रयत्न करायचा संत वरदोनिया सांगे अवघ्या यारे मागे मागे संत तमिन हमें तळान कर माई बापो तो तुम्हाला हमार परिस्थिती वेगळीच नळी फुंकली या सोनारे इकडून तिकडे गेले मारे साधू संत कचवती लागून ठीक वाटत आपल्याला एखादी कार्यक्रम चालूच कोणीतरी महाराज केलंच होते तरी हा हा घरात वाच हनु कळूच लागायचं पण शेवटी आता ती जर उठण चले तो म्हणून केरच धंदोस म्हणून काही कामचं दुसरं कधी काही आता 10 जण कार्यक्रम चालूच माई बापो कसे चालूच कार्यक्रम घरेवाळे कन पिसा ज्यादा वेळ तर आपण काही काम बदलूच नाही बरे चालू कार्यक्रम छिनी माई बापो तो जायव जो आत्माच कधी काही तुम्ही हमें विनंती करत नाही बापो की लहान वेगो नको जायदो पण आता ते आगे तरी जागो माई बापो भूतकाळम काही वेगो नको छोडतो वर विचार करून फायदा छे नाही भविष्य काळम काही वेळा यार चिंता करणे फायदा छे नाही वर्तमान काळम असं जीवन जगा की तुम्हारा हमार भविष्य सगळं द्यायचं आहे माई बापो बालपणे असं जीवन जगा की जवानी सुखेम द्यायचे आहे जवानी मासो कष्ट करा की बुढापर्यंत व्यसन खाचो यांचे आहे आणि बुढापर्यंत असो भजन करा की शेवटी भगवान परमात्मा तुम्हाला हमारे करायचे आहे माई बापो याच साठी केला होता आता हा सण शेवटचा दिवस गोड भावा येणे सारू तुम्हाला हमारा आता हाच आहे दादा मन क्या जन्मेती तो मरेतानी खटपट करत दन निकळती तो डुबेतानी काही ना काही कार्य चालूच पण कसे चालूच माई बापो सुखे चालूच पण सुख मरवच काही सुख मरलो कोणी दादा पण सुख मरच सुख पाहता जवा पारे दुःख हे पर्वता एवढे सुख संसारेम छिनी माई बापो कतराई झटपट करू संसारे मग सुख लाभे वाळू छिनी का की माऊलिकाचा संसार दुःख मला चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ रात्रंदन तळमळ करे तरी संसारेम सुख छिनी पण सुख कतमळाचं सुख बसे एके ठाई आणि बहुपाई संतांची आ सुख संतेर चरणे करतानी साधू संतेर चरणे में जावा माई बापो आणि वो सुखेर प्राप्त करायला कहा की संसारेम सुख छिनी संसारेम फक्त सुखेर भास वच माई बापो आधी तरी आपल्या एखादी मनक्या तिथे किंवा संसारेम सुखीचं प्रत्येक मनक्या दुःखी दादा फक्त दुःखेर कारण वेगवेगळेच दुःखेर कारण वेगवेगळेच नाहीतर प्रत्येक मनक्या दुःखीच माई बापो कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन फिरत उदास अरे थोड़े थोड़े तो सब दुखी है सुखी राम के दास प्रत्येक मनख्या दुखीच रे दादा कोई तन दुखी कोई शरीर व्याधीती दुखीच तो कोई मन दुखी कोई मानसिक दुखीच कोई धन बिन फिरत उदास काही लोक पिसा करताना दुखीच आणि काही लोक पिसा मोजतोय आणि करत दुखीच कोणी काही प्रत्येक कारण वेगळंच पण दुःख छिनी असो व्यक्ती जगत छिनी माई बापो तो शेवटी संत कबीरदास कसं की थोडे थोडे तो सब दुखी है सुखी राम के दास पुढे काही करताना वेळ में वेळ करा आणि भगवान परमात्मा चिंतन करते रामाई बापो कहा की भगवान परमात्मा चिंतनेशिवाय आपण पर्याय नाही आपण जन्मेन आहे जनाती तो मरेतानी फक्त चिंता करायचा माई बापो फक्त चिंता करायचा पण चिंता करते उपयोग नाही थोडासा वेळ काढताना भगवान परमात्मा चिंतन करो म्हणजे जीवन सार्थक होत माई बापो चिंता आणि चितामय काही ज्यादा फरक नाही चिंता आणि चितामय थोडासा फरक छ फक्त एक टिंबेर फरक छ चिंता या शब्द पर अनुस्वार काढा के तो चिता रे दावच चिता मन घ्याने एकच वेळा पालन मोकळ वेदावच चिंता मात्र शनोक्षणी बाळच शनोक्षणी मन घ्या थोडा बोलतोच वर्णाम चिंताच आणि एकच वेळा पालनाकच वर्णाम चिताच माई बापो चिंता से घटे चतुराई दुख से घटे शरीर चिंता से घटे चतुराई दुख से घटे शरीर पाप से तो घटे लक्ष्मी का गए दास कबीर कुणी काही
करताय चिंता छोड़ा आणि चिंतन करा माय बापो व भगवान परमात्मा रो चिंतन करते रहा दादा वेळेमेती वेळ काढेलो आणि भगवान परमात्मा चिंतन करेलो व ते आपण हित भी हे पण हित किती वेळ वाळतो माय बापो कोणी काही आपुलिया हिता जोसे जागता 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 जागता आपुली आहे का हित ते करावे संसाराचे चिंतन संसारे चिंतन करीती हित वेवाळ छिनी माय बापो करताने ईश्वरसिंह बापूजी कस ईश्वरसिंह बापूजी कस माय बापो की कतराई जरी केले तरी संसार अपूर्णच संसारे चिंतन करीती हित वेवाळ छिनी दादा हित ते करावे पैशाचे चिंतन हित ते करावे पैशाचे चिंतन पिसार जरी चिंतन केले तरी हित व्यवहार छनी माय बापो कोणी काही कसाही जरी केले माय बापो म्हणजे हित केमच हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन भगवाने जर चिंतन केले माय बापो तर तुम्हाला हर हित वेवाळोच भगवाने चिंतन कर्या जरा आपण हित वच पण आपण शे काही वाते जाने प्रकारचा पण नेमकं भगवान परमात्माचं चिंतन भुलजावाचं माय बापो पण आयुष्यात कमी ते कम 3 वाते मत भुलो माय बापो कोणी काही एक वात म्हणजे भगवान तेन भुलेर छिनी दुसरी वात म्हणजे साधू संतेन भुलेर छिनी तिसरी वात म्हणजे यादी बापेन भुलेर छिनी आणि चौथी वात म्हणजे मृत्यून भुलेर छिनी माय बापो कहा कि भगवान परमात्मा चिंतन कहा करायचं माय बापो तो शेलोक्षणी आपण भगवान परमात्मा जगाल रोज करताना चिंतन करायचं कोणी काही साधू संत चिंतन करायचं माय बापो आणि तिसरी बात म्हणजे यादी बाबतीत बोलायची तो भगवान परमात्मा रो भजन करणं गरजेचं माय बापो तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी माया माया
आहे भरमाया आहे भरमाया. आपण फक्त संसारी भरमाऱ्याचा माय बापो काया माया आणि भांडण छाया पण दादा 83,999 योनीचं आणि प्रत्येक योनी बाई तुम्ही आम्ही सर्व अधिकारचं माय बापो म्हणजे काय आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीची समसमान आहार निद्रा भय मैथुन प्रत्येक यांचं पण मणक्यान वेगळं काहीच ना दाखवतोपेक्षा पण मणक्या वेगळं म्हणजे फक्त मणक्या ज्ञानेचं माय बापो आणि मणक्या येत वाद गुंजाराचं आणि वाद ध्यान प्रकारे चालू तुम्ही आम्ही भजन करू दादा काया माया बादल छाया माया